Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निवडणुकांची घोषणा झाली आहे, आचारसंहिता लागू झाली आहे, उमेदवार निश्चित करण्याचं काम सुरू झालंय आणि त्याच वेळेला रुसवे फुगवे सुद्धा समोर येऊ लागलेले आहेत. आणि त्यातला सर्वात मोठा पेच निर्माण झालाय तो माढा लोकसभा मतदारसंघामध्ये. कारण भाजपनं तिथं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली, मात्र त्यांच्या उमेदवारीला फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि तिकडे मोहिते पाटील कुटुंबाचा विरोध आहे. आणि या विरोधामुळे आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची परिस्थिती थोडीशी बिकट झालेली बघायला मिळते. अर्थात हे विरोधाचे सूर थोडेसे नरमाईचे व्हावेत यासाठी देवेंद्र फडणवीस अत्यंत जोर लावून तिथं प्रयत्न करतायत. काल सागर बंगल्यावरती बैठक झाली, तिथं रामराजे निंबाळकर आलेले होते. त्यांना सांगितलं फडणवीसांनी की आपण महायुतीचा धर्म पाळला पाहिजे आणि यावेळेला आपल्याला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मदत केली पाहिजे. मात्र त्यानंतर सुद्धा माढ्यामध्ये मोहिते पाटलांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. ते म्हणतात की कुठल्याही स्थितीमध्ये या वेळेला आपल्याला निवडणूक लढवावीच लागेल, भले चिन्ह बदलावं लागलं तरी चालेल, अशी समर्थकांची तिथल्या मागणी आहे. आणि त्यामुळंच मोहिते पाटील कुटुंबातून धैर्यशील मोहिते पाटील जे निवडणुकीच्या रिंगणात इच्छुक आहेत उतरायला, ते नेमकं काय करणार याबद्दलचा पेच निर्माण झालेला आहे. कारण आज सुद्धा कालच्या बैठकीनंतर आज सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील मतदारसंघामध्ये दौरा करतायत, लोकांची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं कार्यकर्त्यांचा आग्रह होतोय. हा पेच मिटवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्र्यांचे संकटमोचक जे गिरीश महाजन यांनी सुद्धा केलेला होता. गिरीश महाजन त्यांना भेटायला गेलेले होते. शिवरत्न बंगला जो आहे विजयदादा मोहिते पाटील यांचा, तिथं त्यांची भेट झाली. मात्र त्यानंतर त्यांना घेराव घातला कार्यकर्त्यांनी आणि कुठल्याही स्थितीमध्ये धैर्यशील मोहिते यांना उमेदवारी मिळाली पाहिजे असा आग्रह धरला. मात्र तिथं गिरीश महाजन यांना सनरूफमधून बाहेर येऊन कार्यकर्त्यांना अभिवादन करून सांगावं लागलं की कुठल्याही स्थितीमध्ये मोहिते पाटील कुटुंबावरती अन्याय होणार नाही. मात्र तरी सुद्धा हा पेच जो आहे तो हा पेच सुटण्याचं नाव घेत नाही. आता मुद्दा असा आहे की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना इतका विरोध का होतोय? म्हणजे इकडं फलटणमधून रामराजेंचा सुद्धा आणि तिकडं अकलूजमधून मोहिते पाटलांचा सुद्धा. तर त्याची दोन तीन कारणं आहेत. दोन तीन कारणांपैकी पहिलं महत्त्वाचं कारण आहे की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी योग्य तो संपर्क रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील कुटुंबाशी ठेवला नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जी विकास कामं केली त्यातली बरीचशी विकास कामं करताना मोहिते पाटील आणि रामराजे यांना विश्वासात घेतलं नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की ही विकास कामं केल्यानंतर खरं तर ही पक्षाची कामं होती, मात्र त्याचं श्रेय केवळ आणि केवळ आपल्याला कसं मिळेल यासाठी त्यांनी अट्टहास केला. चौथा मुद्दा, जे कार्यक्रम त्यांनी विकासाचे कार्यक्रम असतील किंवा सार्वजनिक जाहीर कार्यक्रम असतील त्यांनी मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना काही अंतरावरती ठेवलं आणि त्यामुळं हे दोन्ही नेते प्रचंड नाराज झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे काही कामं मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना अपेक्षित असलेली कामं होती, ती अपेक्षित असलेली कामं रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलेली नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजीचा सूर रामराजे आणि मोहिते पाटील कुटुंबानं लावलेला आहे. आता दुसरा मुद्दा उभा राहतो की मोहिते पाटील कुटुंब आणि रामराजे यांच्याशिवाय रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडूनच येणार नाही का? तर परिस्थिती काय आहे आपण लक्षात घेतली पाहिजे. परिस्थिती अशी आहे की माढा लोकसभा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात. त्यातला करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण आणि मान. त्यातला मान हा मतदारसंघ भाजपचा आहे, जिथून जयकुमार गोरे आमदार आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर माळशिरस तो राम सातपुतेंचा आहे, तिथेही भाजपचे आमदार आहेत. मात्र राम सातपुते हे केवळ आणि केवळ विजयदादा मोहिते पाटील कुटुंबाच्या जोरावर निवडून येतात हे विसरून चालणार नाही. त्याशिवाय जे 4 मतदारसंघ आहेत, करमाळा असेल, माढा असेल, जिथून संजय मामा शिंदे आणि बबनराव शिंदे निवडून येतात, ते अजित पवारांसोबत आहेत. त्यानंतर येतो तो सांगोला, शहाजी बापू पाटील निवडून आलेले तिथे, ते अत्यंत थोडक्या मताने निवडून आलेले होते गेल्या वेळेला. ते जरी युतीसोबत असले तरीसुद्धा तिथे दिवंगत आमदार गणपतराव पाटील यांचे जे गणपतराव देशमुख यांचे जे नातू आहेत बाबासाहेब, त्यांनी मोठं काम सुरू केलेलं आहे आणि त्यांना मोठा पाठिंबा मतदारसंघामध्ये मिळताना दिसतोय. त्यामुळे तिथं सुद्धा मतांमध्ये कुठेतरी थोडा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो अशी स्थिती आहे. त्यामुळं जर रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून यायचं असेल तर त्यांना या दोघांची मदत लागेल. त्याचं कारण अजून एक आहे. गेल्या वेळेला जेव्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निवडणूक लढवली त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये संजय मामा शिंदे जे करमाळ्याचे आमदार आहेत त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि ती निवडणूक अत्यंत
अटीतटीची अशी निवडणूक झाली। अटीतटीच्या निवडणुकीमध्ये 5,86,000 मतं जी आहेत ती रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मिळाली आणि संजय मामांना 5,550 मतं मिळाली। म्हणजे 48% मतं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आणि 41% मतं संजय मामांना। पण यातलं 1 लाखाचं जे लीड होतं ते एकट्या माळशिरसनं दिलेलं होतं। म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचा क्लाउट असलेल्या मतदारसंघानं 1 लाखापेक्षा जास्त मतांचं लीड दिलेलं होतं आणि त्यामुळंच 85,000 मतांनी विजयी होण्याचं भाग्य जे आहे ते एका प्रकारे शक्य झालं निवडून येणं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना। त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की किती महत्त्वाचे आहेत हे दोन्ही नेते। आता या दोन्ही नेत्यांना नाराज केलेलं आहे। मग दोन्ही नेत्यांना नाराज केलं, मग मोहिते पाटील महत्त्वाचे का झालेत? तर मोहिते पाटील जे आहेत हे मोहिते पाटील कुटुंब महाराष्ट्रातलं सर्वात मोठं कुटुंब, एक महत्त्वाचं कुटुंब आपण मानतो। त्याचं कारण असं आहे की विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचं जे पॉलिटिकल करिअर राहिलेलं आहे ते खूप लॉंग पॉलिटिकल करिअर राहिलेलं आहे। विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांचे विश्वासू मानले जायचे, राज्याचे उपमुख्यमंत्री होते। त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात अकलूजचे सरपंच म्हणून केली, त्यानंतर सोलापूरच्या जिल्हा परिषदेवरती ते निवडून गेले। 1971 ते 1979 या काळामध्ये ते जिल्हा परिषदेचा कारभार बघत होते आणि 1980 पासून ते 2009 पर्यंत ते माळशिरस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते। आणि या पूर्ण काळामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे महाराष्ट्रातली सर्वात महत्त्वाची खाती PWD असेल किंवा इतर खाती असतील अशा खात्यांचे ते मंत्री होते। सोलापूर जिल्ह्यावरती त्यांचा एकछत्री अंमल होता। त्यांच्या शब्दाच्या पुढे सोलापूर जिल्ह्याची कामं जात नव्हती। अशा पद्धतीचं एक मोठं वलय जे होतं ते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावामागे होतं। इतकंच नव्हे तर विजयसिंह मोहिते पाटील यांना उपमुख्यमंत्रीपद सुद्धा राष्ट्रवादीनं बहाल केलेलं होतं। त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की विजयसिंह मोहिते पाटील हे किती मोठं नाव आहे आत्ताच्या घडीला। विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाचा दरारा त्या आधीपासून आहे। म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचं जेव्हा लग्न झालं त्यावेळेला सहस्त्र भोजनाचा कार्यक्रम खूप गाजलेला होता। त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की दुष्काळ पडलेला असताना सुद्धा विहिरीमध्ये पाणी असलेल्या विहिरीमध्ये बर्फ टाकून साखर टाकून सरबत तयार केलं गेलं होतं, अशा आख्यायिका आहेत। म्हणजे इतकं मोठं असलेलं घराणं आणि या घराण्याला डावलणं जे आहे ते अशक्य वाटत होतं। मात्र आता या घराण्याची अवस्था सध्याची काय आहे तर ती पण आपण लक्षात घेतली पाहिजे की एवढं सगळं असताना सुद्धा 2009ला जेव्हा हा मतदारसंघ माळशिरस रिझर्व्ह झाला त्यानंतर ते पंढरपूरमध्ये लढण्यासाठी गेले, मात्र तिथं भारत भालके यांनी त्यांचा पराभव केला। भारत भालके यांनी पराभव केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील थोडे कोशात गेले। मात्र त्यानंतर तातडीनं 2009 सालीच लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला होता आणि त्या जागी विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांना सुप्रिया सुळेंच्या रिक्त राज्यसभेच्या जागेवरती पाठवण्यात आलं। म्हणजे तातडीनं कॉम्पेन्सेशन जे आहे ते विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबाला देण्यात आलं। त्यानंतर 2012 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून सुद्धा तिथं विधान परिषदेवरती पाठवण्यात आलं। मात्र हे सगळं झालं त्यानंतर सुद्धा 2014 नंतर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाला राजकीय अस्थिरता वाटू लागली आणि त्याचं कारण असं होतं की खूप मोठ्या प्रमाणावरती बँका आणि कारखाने अडचणीत आलेले होते। बँका आणि कारखाने अडचणीत आल्यामुळं अखेर 2019च्या इलेक्शनच्या आधी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले। अर्थात त्यामुळे काय फायदा झाला तर त्यामुळे हा फायदा झाला की शंकर सहकारी साखर कारखाना जो होता सदाशिवनगरचा त्या कारखान्याला एका प्रकारे थोडंसं जीवदान मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। नुकतंच NCDC म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून याच कारखान्याला 113 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे। म्हणजे एका प्रकारे त्यांचा सहकार त्यांचा कारखाना वाचावा यासाठी भाजपनं त्यांना मदत केलेली आहे। आता दुसऱ्या बाजूला याच कुटुंबात म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सख्ख्या भावाचे चिरंजीव आहेत धैर्यशील मोहिते पाटील, ते सुद्धा या कारखान्याचे संचालक आहेत आणि त्यांची खूप इच्छा आहे की ही निवडणूक आपण लढली पाहिजे। गेल्या 5 वर्षामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांना दिलेली विधान परिषदेची आमदारकी वगळता मोहिते पाटील कुटुंबाला कुठलीही पदं महत्त्वाची देण्यात आलेली नाहीत आणि जर या निवडणुकीमध्ये जर आपण हा आग्रह धरून जर आपल्या कुटुंबातली व्यक्ती जर खासदार झाली नाही किंवा लोकसभेवर गेली नाही तर जिल्ह्यावरचा आणि आपल्या परिसरावरचा जो आपला दबदबा आहे तो कमी होईल अशी त्यांना शंका वाटते आणि त्यामुळं मोहिते पाटील कुटुंबाने यावेळेला जोर लावलेला बघायला मिळतोय आणि दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांना रिंगणात उतरवण्याचं त्यांनी निश्चित केलेलं दिसतंय। अर्थात
या सगळ्यानंतर सुद्धा आपण जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला कोण आहेत, तर दुसऱ्या बाजूला आहेत रामराजे निंबाळकर, ज्यांना या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला कुठल्याही स्थितीमध्ये तिथं संजीव राजेंसाठी त्यांना उमेदवारी हवी होती. ते त्यांचे बंधू आहेत, तिथलं स्थानिक राजकारण जे आहे ते संजीव राजे चालवतात आणि त्यामुळे या मतदारसंघामधले जर आपल्याला उमेदवारी दिली तर आपल्या विचाराचे जवळपास 3 आमदार आहेत, म्हणजे बबनदादा शिंदे असतील किंवा संजय मामा शिंदे असतील किंवा स्वतः फलटणचे आमदार दीपक चव्हाण असतील, या सगळ्यांना घेऊन आपण ती सीट सिक्युअर करू शकतो असा त्यांचा दावा होता. मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांना आत्ता भाजपनं ही सीट सिटिंग खासदार भाजपचा असल्यामुळं आपल्याकडे घेतलेली आहे. आता नेमकी अशी परिस्थिती असताना सुद्धा तिथलं गणित काय सांगतं, तिथलं गणित अवलंबून आहे ते भाजपचा उमेदवार ठरलाय तो रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपानं. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार ठरायचा आहे. महाविकास आघाडी यावेळेला तिथून महादेव जानकर जे धनगर समाजातून येतात त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे. आजच सकाळी शरद पवारांची महादेव जानकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, तिथं चर्चा केली आणि त्याचं कारण असं आहे की महादेव जानकर हे स्वतः माण तालुक्यातून येतात. महादेव जानकर धनगर समाजामधून येतात. या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती धनगर कम्युनिटी जी आहे ती त्याचा प्रभाव आहे. 2014 साली जेव्हा विजयसिंह मोहिते पाटील यांनी इथून निवडणूक लढवलेली होती, म्हणजे 2009ला शरद पवारांनी लढवली, 2014ला विजयसिंह मोहिते पाटील यांनी लढवली आणि या मतदारसंघामध्ये त्यांचा विजय सुद्धा झालेला होता. अर्थात निसटता विजय झालेला होता, पण विजय झालेला होता आणि त्यावेळेला सुद्धा धनगर समाजाची नाराजी जी आहे ती एका प्रकारे खूप महत्त्वाची ठरली होती, कारण त्यांच्या विजयाचं मार्जिन कमी झालेलं होतं. आता या मतदारसंघामध्ये जवळपास 3.5 ते 4 लाख धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळं महादेव जानकर यांना त्याचा फायदा होऊ शकतो असं म्हटलं जातं. त्यामुळे शरद पवार हे महादेव जानकरांसाठी इच्छुक आहेत, त्यांना लढवण्यासाठी असं बोललं जातं. पण त्याशिवाय सुद्धा या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर SC कम्युनिटीचे 14% लोक आहेत, ST कम्युनिटीचे 0.9% लोक आहेत, त्यानंतर मुस्लिम्स 3.7% आहेत आणि बुद्धिस्ट 2.12% आहेत. त्यामुळं इथलं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये मराठा बहुल मतदारसंघ जरी असला तरी सुद्धा त्यामध्ये धनगर मतांची आणि SC ST मतांची संख्या जी आहे ती महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर हा मतदारसंघ ट्रिकी मतदारसंघ झालेला आहे. आत्ताच्या घडीला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने जर आपण बघितलं, म्हणजे शरद पवार यांच्या बाजूने जर बघितलं तर फार मोठं कोणी त्यांच्या सोबत असल्याचं आपल्याला बघायला मिळत नाहीये. त्याचं कारण असं आहे की एकाही मतदारसंघामध्ये त्यांच्या विचाराचा आमदार या क्षणाला आत्ता उपस्थित नाहीये. त्यामुळं हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी एक चॅलेंज आहे. मात्र या मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांच्या रोषामुळं जर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं काम केडरनी केलं नाही तर मात्र याचा मोठा फटका जो आहे तो त्यांना बसू शकतो. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा अध्याय जो आहे तो खरं तर माढा मतदारसंघामध्ये आहे आणि पहिल्यांदा विरोधाचे सूर जे आहे ते माढ्यातून ऐकायला येऊ लागलेले आहेत. माढा खरं तर महाशक्तीमुळे माढाच काय महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या बंडखोरीचं वादळ येईल किंवा अशा पद्धतीची बंडखोरी करण्याचा विचार सुद्धा कोणी करेल असं वाटलं नव्हतं. मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहता आत्ता माढा अत्यंत ट्रिकी सिच्युएशनमध्ये येऊन पोचलाय. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांचे कार्यकर्ते त्यांना आग्रह करतायत आणि तो आग्रह त्यांना मोडवला नाही तर इथं आणखी ट्रिकी सिच्युएशन निर्माण होऊ शकते. दुसऱ्या बाजूला सत्तेमुळं जी एक आर्थिक सुरक्षितता कारखान्यांना मिळालेली आहे त्यामुळे मोहिते पाटील कुटुंब दबावात सुद्धा आहे एका प्रकारच्या. मात्र तो दबाव मोहिते पाटील कुटुंब झुगारू शकतं का, झुगारू शकणार का, हे सुद्धा बघणं खूप उत्सुकतेचं असणार आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा की रामराजे नाईक निंबाळकर पूर्ण तनामनानं, धनानं नाही पण तनामनानं तरी मदत करतील का फलटणमधून, त्यावर सुद्धा बरीच गणित अवलंबून असणार आहेत. कारण फलटणमधून सर्वात मोठं लीड मिळण्याची शक्यता आहे त्यांना आणि दुसरं लीड माळशिरसमधून मिळण्याची शक्यता आहे. आणि तिसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे या मतदारसंघामध्ये नाही म्हटलं तरी शरद पवार यांच्या विचाराचा खूप मोठा मतदार आहे. त्यांच्याच विचाराच्या मतदारांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे असतील किंवा संजय मामा शिंदे असतील यांना निवडून दिलेला आहे. त्यामुळं तो मतदार राष्ट्रवादीच्या सोबत असलेला, राष्ट्रवादीच्या जवळ असलेला मतदार शरद पवारांसोबत तर जाणार नाही ना आणि त्यांनी दिलेल्या कॅन्डिडेटसोबत तर जाणार नाही ना, हे सुद्धा बघावं लागणार आहे. त्यामुळं माढ्याची निवडणूक ही ॲक्च्युअली दोन्ही बाजूचे उमेदवार जाहीर होण्याआधीच अटीतटीची झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
नेमकं माढ्यामध्ये काय होईल, माढ्याची गणितं कशी सुटतील, माढ्यामध्ये मोहिते पाटील खरंच शांत बसतील का आणि ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मदत करतील का, ही सगळी गणितं बघणं खूप औत्सुक्याचं असणार आहे. त्यामुळं आम्ही या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून असणारच आहोत. पण आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.